स्टार्ट. गुड इव्हनिंग फ्रेंड्स फ्रॉम पालोलिम बीच. आज मी खूप 2 वर्षांनी ह्या एरियामध्ये आलो आहे. तुम्ही जसं साईडनी बघू शकता, एंड ऑफ द बीच. अजून एंड नाही आहे तिकडे. शार्क रॉक आहे, पण भरती असल्यामुळे आपल्याला तिकडे जाता येत नाही आहे. पण हा एकंदरीत जर परिसर बघितला तर खूपच ऑसम आहे हा परिसर. आणि एस्पेशली दिस साईड ऑफ द पालोलिम बीच, इथे तुम्ही फिशिंग करू शकता, इथे तुम्ही बोटिंग करू शकता, इथे तुम्ही कायाकिंग करू शकता. हा सुंदर दृश्य जे ढगांचं फॉर्म झालं आहे ते बघू शकता. इट इज वन ऑफ द बेस्ट साईड ऑफ साऊथ गोवा अँड गोवा. तर इथे कधी यायचं असेल तर नक्की या. तुम्हाला ह्या बीचवर खूप मजा येईल. खूप शांती आहे, गजबजाट नाही आहे आणि तुम्हाला इथे छान एकांत मिळेल तुमच्या बिलावेड फॅमिली मेंबर्स, मित्रांबरोबर. पण हां, बिअरच्या बॉटल इथे टाकून जाऊ नका, कारण निसर्गाची अशी वाट लावायची आपल्याला खूप पहिल्यापासून सवय आहे. निसर्ग बघा, पक्षी बघा. हे गोवामधलं नंदनवन बीच आहे, मी तर असं म्हणेन. पालोलिम पण आहे, गालगीबाग पण आहे, अगोंडा पण आहे, खोला आहे, बेतूल आहे. पण त्यापैकी या बीचची साईड जरा जास्त शांत, एकांत आहे. तिथे एक गरुड उडतं आहे समोर. मे बी गरुड असेल किंवा अजून कुठला एक सुंदर पक्षी असेल. शेतकऱ्यांचा पक्षी म्हणतात त्याला. मराठीमध्ये काय म्हणतात ते माहिती नाही, पण इंग्लिशमध्ये छान शब्द आहे, पण मला नेमकं तर आता आठवतच नाही. मी ह्या पक्षी बघण्यामध्ये फार गुंतून गेलो. आय थिंक ती घार असावी समोर. आणि माझे मित्र सुरेश पागी खूप छान माझ्या आवडत्या बीचच्या पालोलिम. हे काही ठिकाणी वर आहे, काही ठिकाणी खाली आहे हे ठिकाण. त्यामुळे चालायला ह्याच्यावर मजा येते. मला माझ्या गावची आठवण येते, केळवा बीच, पालघरच्या बाजूला. पण आता तो बीचच नाही राहिला आहे, नावाला बीच झाला आहे ते. तर येणाऱ्या दिवसामध्ये गरमी उकाडा वाढणार आहे, त्यामुळे भरपूर पन्ह, कोकम सरबत, नारळ पाणी, लिंबू पाणी घ्या आणि या गरमीपासून वाचा. आणि असेच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर असू दे, की भले 2 वर्षांनी का होईना किंवा 3 वर्षांनी का होईना मला इथे येण्याची संधी मिळू दे. दारू पिऊन धिंगाणं घालण्यापेक्षा निसर्गाचा हा असा आस्वाद घ्या, कारण निसर्ग आपल्याला नेहमीच काही ना काहीतरी देत असतो, शिकवत असतो. पण आपली ती घेण्याची आणि करण्याची वृत्ती हवी. तेव्हा नक्की या आणि हा बीच एन्जॉय करा. बाय, टेक केअर.